आरक्षण द्या नाहीतर गोळ्या घालून मारा अशी रोखठोक भूमिका आझाद मैदानातून जरांगेंनी पुन्हा एकदा स्पष्ट केलेली आहे। आरक्षण दिलं नाही तर उपोषण करून मरणार असल्याचा इशाराही जरांगेंकडून देण्यात आलाय। मराठा आरक्षणाची ही आरपारची लढाई असल्याचंही जरांगेंनी म्हटलंय। तसंच मराठा आंदोलकांना जेवण आणि पाणी दिलं नसल्याचा आरोपही जरांगेंकडून करण्यात आलाय। सरकार आम्हाला त्रास देईल हे माहीत होतं असंही जरांगेंनी म्हटलंय। मराठा आंदोलकांनी आणलेल्या गाड्यांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणीही जरांगेंकडून करण्यात आली आहे। आरक्षण घेणार नाही तर मी जाणार, दोन्ही पैकी एक काहीतरी आता होणारच। एक तर मला सरकार मारून टाकणार गोळ्या घालून, नसतं मी उपोषण करून मारणार, नसतं आरक्षण घेऊन जाणार, हे फायनल होणार आहे। मग आता देवेंद्र फडणवीसांनी ठरवायचं याच्या आडमुठेपणाच्या वागण्यामुळं, याचे सत्ता मराठ्याने देऊन मराठ्यांच्या विरोधाच्या भूमिकेमुळं मोदी साहेबांना अमित शहा साहेबांना डाग लावायचा आणि इथल्या सरकारला डाग लावायचा, मराठ्याला आरक्षण द्यायचं ते ठरवायचं। याच्या आडमुठेपणामुळं केंद्रातल्या सरकारला सुद्धा डाग लागणार आहे। कारण राज्यात मराठी 50-55% जर तशी वेळ आली की राज्यात शांततेत मराठी चाक सुद्धा फिरून देणार नाही, बेमुदत वर्ष आपण आपल्या गाड्या दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा। इथं जर नाही खायला मिळालं तर तुम्हाला रेल्वेने तुमच्या गाडीपर्यंत जाता येईल, जेवण करता येईल, पुन्हा रेल्वेने तुम्हाला माघारी पण येता येईल, किंवा इथं जर पाऊस असला तुम्हाला तुमच्या गाडीत तिथं झोपता येईल। म्हणून अगोदर गाड्या ठरवून दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा, हे कोणी शब्द विसरू नका। परत गोंधळ होतो, गाडी सापडणार, गाडी कुठे, त्याच्यापेक्षा मैदानावरती सरकारची जबाबदारी, तिथं ते संरक्षण होईल। तुम्ही एकदा तिथं गाडी लावली की तुम्ही टेन्शन मुक्त झाले।